भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात गुरुवारी रात्री कोंढा गावात दहशतीचा स्फोट झाला आहे। 3 अज्ञात दरोडेखोरांनी व्यापाराला कोयत्याच्या धाकावर ठेवत तब्बल 45,000 रुपयांची लूट केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घटना 9:30च्या सुमारास घडली असून यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। कोंढा गाव गुरुवारी रात्री अक्षरशः थरथरून गेलं। तोंड झाकलेल्या तिघा दरोडेखोरांनी व्यापारी दीपक गांधी यांच्या दुकानात अचानक घुसखोरी केली। दुकानात प्रवेश करताच कोयता थेट त्यांच्या गड्याशी लावत हात हलवला तर जिवंत ठेवणार नाही अशी धमकी त्यांनी दिली। या अचानक हल्ल्याने व्यापारी थरथरला, टोळीने गल्ला फोडला, बॅग उचलली आणि फक्त काही सेकंदात 45,000 रुपये घेऊन अंधाऱ्या दिशेने पळ काढला। ही संपूर्ण घटना इतक्या वेगाने घडली की प्रतिकार करण्याची संधीच मिळाली नाही। घटनेनंतर कोंढापाणी परिसरात भीतीचं सावट पसरलंय। व्यापाऱ्यांनी अड्याळ पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 309(4) अंतर्गत गुन्हा नोंदविलाय। सध्या आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके गावात व आसपासच्या भागात झडती घेत आहेत।